चिल्ड्रन। तो जैसे कि हमने क्या किया था, पिछली कक्षा में अध्ययन किया था। क्या अध्ययन किया था, यही कि जो है चाचा नेहरू जी दरअसल जो है वहाँ पर जो है बच्चों के साथ जो है बहुत ही घुल मिल कर रहते थे। तो इसी वजह से जो है बच्चे उन्हें जो है उनके साथ हंसी मजाक किया करते थे, यानी कि नगे पाठ बोलूँ, हंसी मजाक किया करते थे, उनके साथ जो है खेलते थे और आँख मिचौली का खेल भी खेलते थे और यहाँ तक कि जो है चुटकुलों को भी सुनाया करते थे। तो इस तरह जो है दी गई है। चलिए मैं आपको एक बार फिर से बताती हूँ यहाँ पर। तो देखिए यहाँ पर जो भारत के जितने भी बच्चे थे वो चाचा नेहरू जी को जानते थे, यानी कि पंडित जवाहरलाल नेहरू जी को जानते थे, क्योंकि वो पंडित जवाहरलाल नेहरू जी हमारे भारत के जो है प्रधानमंत्री थे, पहले प्रधानमंत्री थे। तो जब प्रधानमंत्री के स्थान पर जो है इनकी उपस्थित थे, प्रधानमंत्री थे, तब जो है भारत के जितने भी बच्चे थे वो सभी जो है दरअसल चाचा नेहरू जी से जो है यानी कि पंडित जवाहरलाल नेहरू जी से जो है बहुत ही प्यार करते थे, प्रेम करते थे, क्योंकि वो ऐसे ही थे। दरअसल जो है यहाँ पर जो है दी गई है कि भारत के सभी बच्चे जो है दरअसल पंडित नेहरू जी को जो है दरअसल चाचा नेहरू कहकर बुलाते थे। पंडित नेहरू जी को दरअसल चाचा नेहरू कहकर बुलाते थे। वो बहुत ही प्यार करते थे, बच्चे भी उन्हें बहुत ही प्यार करते थे और चाचा नेहरू जी भी दरअसल यानी कि पंडित नेहरू जी भी दरअसल उन बच्चों से बहुत ही प्यार करते थे, सभी बच्चों से वो प्यार करते थे। ऐसा नहीं कि बच्चा इस धर्म का है, इस जाति का है, वो कुछ भी नहीं रहते थे, सिर्फ बच्चों को देखते थे और बच्चों से बहुत ही प्यार करते थे। तो देखिए बच्चे भी उन्हें जो है बहुत ही उनसे लगाव था, बच्चों को भी जो है चाचा नेहरू से जो है बहुत ही लगाव था। वो अपना जो है दरअसल सभी बच्चे, भारत के जितने भी बच्चे थे वो सभी बच्चे जो है पंडित जवाहरलाल नेहरू जी को अपना सच्चा दोस्त मानते थे, ठीक है, अपना सच्चा दोस्त मानते थे और इसी वजह से बहुत ही प्यार करते थे, सच्चा दोस्त भी मानते थे, प्यार भी करते थे। तो प्यार करते थे इसीलिए पंडित जवाहरलाल नेहरू जी को चाचा नेहरू कहकर बुलाते थे। तो देखिए भारत के जितने भी बच्चे थे वो सभी बच्चे जो है दरअसल पंडित जवाहरलाल नेहरू जी को चाचा नेहरू कहकर बुलाते थे, चाचा नेहरू कहकर बुलाते थे। तो देखिए जब उनका जन्म दिवस होता है, यानी कि जन्मदिन होता है, तो उसी दिन जो है दरअसल बाल दिवस के रूप में भी मनाया जाता है। तो उनकी जो है जन्म दिवस को बाल दिवस के रूप में भी मनाया जाता है, यानी कि चिल्ड्रन डे इस तरह जो है हम मनाते हैं बाल दिवस के रूप में। मಕ್ಕಳ ದಿನಾಚರಣೆ ಅಂತ ಹೇಳಿ ಕೂಡ ನಾವು ಏನು ಮಾಡ್ತೀವಿ, ಒಂದು ಆಚರಣೆ ಮಾಡ್ತೀವಿ ಅಂತೇಳಿ ಹೇಳ್ಬೋದು। पंडित जवाहरलाल नेहरू ಅವರು ಹುಟ್ಟಿದಂಥ ಒಂದು ದಿನವನ್ನು ನಾವು ಏನು ಮಾಡ್ತೀವಿ, ಇವತ್ತಿನ ತನಕ ನಾವು ಏನು ಮಾಡ್ತೀವಿ ಅಂತಂದ್ರೆ ಒಂದು ಮಕ್ಕಳ ದಿನಾಚರಣೆಯನ್ನಾಗಿ ನಾವು ಆಚರಣೆ ಮಾಡ್ತಾ ಬಂದಿದ್ದೇವೆ ಅಥವಾ ಆಚರಣೆ ಮಾಡ್ತೀವಿ ಅಂತ ಕೂಡ ಹೇಳ್ಬೋದು। देखिए उनके जन्मदिन को क्या हम कहा करते हैं, उनकी जन्मदिन कब होती है, उसी दिन को हम बाल दिवस के रूप में मनाते हैं। ನೋಡ್ರಿ ಯಾವಾಗ ಚಾಚಾ ನೆಹರು पंडित जवाहरलाल नेहरू ಒಂದು ಹುಟ್ಟುಹಬ್ಬ ಇರುತ್ತಲ್ಲ, ಯಾವ ದಿನ ಇರುತ್ತಲ್ಲ ಆ ದಿನವನ್ನು ನಾವು ಏನು ಮಾಡ್ತೀವಿ, ಆ ಮಕ್ಕಳ ದಿನಾಚರಣೆಯನ್ನಾಗಿ ನಾವು ಏನು ಮಾಡ್ತೀವಿ, ಇವತ್ತಿನ ತನಕ ನಾವು ಆಚರಣೆ ಮಾಡ್ತಾ ಬಂದಿದ್ದೇವೆ ಅಂತೇಳಿ ಹೇಳ್ಬೋದು। तो देखिए जन्म दिवस को हम क्या करते हैं, यहाँ पर बाल दिवस के रूप में मनाते हैं। तो बच्चे उन्हें ऐसा जो है व्यक्ति मानते थे, क्योंकि सभी बच्चे जो है इनकी भारत में जितने भी बच्चे थे तब जो है इनकी जब प्रधानमंत्री जो है इनकी पंडित जवाहरलाल नेहरू जी जब प्रधानमंत्री थे तब जो है जितने भी बच्चे थे, भारत के जितने भी बच्चे थे वो नेहरू जी को जो है ऐसा व्यक्ति मानते थे जिनके साथ वो खुलकर जो है क्या करते थे, हंसी मजाक किया करते थे, चुटकुलों को सुनाया करते थे, उनके सामने चुटकुलों को सुनाते थे और हंसी मजाक किया करते थे। इसके अलावा आँख मिचौली का खेल भी खेलते थे उनके साथ, ठीक है। तो इस तरह जो है दी गई है। तो ये जो है सब कुछ हमने जो है पिछली कक्षा में अध्ययन किया था। तो आज की कक्षा में देखिए हम क्या करेंगे, अगली जो भाग है उसके बारे में अध्ययन करेंगे। तो इसके यहाँ तक जो है आ गए थे, चुटकुलों को आनंद से सुन सकते थे। तो देखिए भारत के जितने भी बच्चे थे वो सभी बच्चे जो है एक ऐसा व्यक्ति मानते थे पंडित जवाहरलाल नेहरू जी को कि उनके साथ हंसी मजाक क्या करते थे। सभी बच्चे जो है उनके साथ हंसी मजाक किया करते थे, आँख मिचौली का खेल भी खेलते थे कुछ बच्चे चुटकुलों को भी वहाँ पर उनको सुनाते थे और आनंद लेते थे। इस तरह जो है दी गई है, आनंद से सुन सकते थे।
तो देखिए बाद में क्या होती हैं, बच्चे उनके साथ आत्मीयता का अनुभव करते थे। तो बच्चे उनके साथ आत्मीयता, तो मैं यहाँ पर बोर्ड के ऊपर लिखती हूँ आत्मीयता क्या होती है। तो देखिए आत्मीयता यानी कि क्या होती है, यहाँ पर जो है इंटीमेसी होती है, अन्योन्यता है बोलो, इंटीमेसी। तो इसका जो अर्थ दी गई है इनकी अपनापन। ಅನ್ಯೋನ್ಯತೆ ಕೂಡ ಆಗುತ್ತೆ, ಆತ್ಮೀಯತೆ ಅಂತಂದರೆ ಅನ್ಯೋನ್ಯತೆ ಒಂದು अपनापन अंत अर्थ आगता है। तो देखिए आत्मीयता यानी कि इसका अर्थ होती है अपनापन होती है, इसका एक और हिंदी अर्थ अपनापन होती है, लेकिन इंग्लिश में जो है इंटीमेसी होती है यानी कि अन्योन्यते अंत ಕೂಡ ಇಲ್ಲಿ अर्थ आगता है। तो देखिए आगे चलते हैं, यहाँ पर बच्चे उनके साथ आत्मीयता का अनुभव करते थे। तो देखिए जब पंडित नेहरू जी जो है जब किसी बच्चों से मिलते थे, कुछ बच्चों से मिलते थे, तो सभी बच्चे जो है कैसा अनुभव करते थे, उनके साथ मिलकर जो है आत्मीयता का अनुभव करते थे। आत्मीयता यानी कि इसका अर्थ होती है अपनापन का जो है अनुभव करते थे। यानी कि जो जैसे कि पंडित नेहरू जी जो है उनके खुद के यानी कि परिवार के ही एक सदस्य हैं, ऐसा जो है अनुभव उन्हें होता था। इस तरह जो है दी गई हैं। नेहरू जी उन लोगों में से नहीं थे जिनके अंदर बचपन समाप्त हो चुका हो। तो देखिए कुछ जो है लोग आप देख सकते हैं आजकल के ज़माने में कुछ लोग जो हैं जब बच्चों से मिलते हैं तो अपनापन उनके नहीं दिखाते हैं इतना जो है इनकी पंडित नेहरू जी दिखाते थे उस तरह का यानी कि अपनापन नहीं दिखाते। नेहरू जी उन लोगों में से नहीं थे। तो देखिए कुछ लोग होते हैं जो जैसे नेहरू जी करते हैं वैसा नहीं करते हैं, तो इसलिए यहाँ पर जो है दी गई है कि नेहरू जी उन लोगों में से नहीं थे। कुछ लोग होते हैं तो उन लोगों की तरह नेहरू जी नहीं थे, बिल्कुल भी नहीं थे। वो बहुत ही जो है बच्चों के साथ जो है घुल मिल कर रहते थे और उनके साथ जो है कुछ हंसी मजाक भी किया करते थे, चुटकुलों को सुनाया करते थे, यानी कि सुनाते थे भी और उनके भी सुनते थे, इस तरह जो किया करते थे। और यहाँ तक कि आंख मिचौली का खेल भी खेलते थे उनके साथ। तो इस तरह जो है यानी कि नेहरू जी जब बच्चों से मिलते थे तब जो है एक बच्चा होकर ही मिलते थे। बच्चा यानी कि जो जैसा मैं बड़ा हूँ मैं उनके साथ मिल रहा हूँ इस तरह जो है नहीं सोचते थे, बल्कि वो खुद भी एक बच्चा बन जाते थे। तो देखिए नेहरू जी जब कभी भी बच्चों से मिलते थे तो एक बच्चा की तरह जो है यानी कि छोटा बच्चा की तरह जो है बच्चों के साथ ही मिलते थे और कभी नहीं सोचते कि मैं बड़ा हूँ इस तरह जो है मैं बच्चों के साथ नहीं मिलना चाहिए, घुल मिलना नहीं चाहिए, उनके साथ हंसी मजाक नहीं करनी चाहिए, ऐसा नहीं वो सोचते थे। बल्कि क्या करते थे दरअसल नेहरू जी जो है जब भी बच्चों से मिलते थे तब बच्चे के रूप में ही वहाँ पर क्या उन बच्चों से मिलते थे, तो खुद भी बच्चा बन जाते थे। तो खुद भी क्या करते थे, खुद भी बच्चा बन जाते थे और उनके साथ जो है हंसी मजाक किया करते थे, आंख मिचौली का खेल भी खेलते थे, चुटकुलों को वहाँ पर सुनते थे और सुनाया भी करते थे। तो इस तरह जो दी गई है। तो देखिए नेहरू जी उन लोगों में से नहीं थे। नेहरू जी कुछ लोग होते हैं तो उन लोगों के जैसे नहीं थे, नेहरू जी बिल्कुल अलग थे और जिनके अंदर बचपन समाप्त हो चुका हो। तो देखिए कुछ लोग होते हैं वहाँ पर जो है उनके अंदर बचपन सा कुछ नहीं होता है, लेकिन नेहरू जी वैसे नहीं थे, उनके अंदर जो है अभी भी बचपन जो है अभी भी मौजूद थी। तो जिनके अंदर बचपन समाप्त हो चुका हो, यानी कि नेहरू जी के अंदर जो है बचपन अभी भी समाप्त नहीं हो चुकी थी। तो यहाँ पर दी गई है ನೋಡಿ ಏನು ಕೊಡಲಾಗಿದೆ ಅಂತಂದರೆ ಈ ಒಂದು ಚಿಕ್ಕ ಮಕ್ಕಳು ಯಾವಾಗ ನೆಹರು ಅವರನ್ನು ಭೇಟಿಯಾಗ್ತಿದ್ರಲ್ಲ ಅವರು ತುಂಬಾ ಖುಷಿಯಾಗಿರ್ತಿದ್ರು। ಚಿಕ್ಕ ಮಕ್ಕಳು ನೆಹರು ಜೊತೆ ತುಂಬಾ ಖುಷಿಯಾಗಿರ್ತಿದ್ರು, ಯಾಕಂದರೆ ನೆಹರು ಅವರು ಯಾವಾಗಾದರೂ ಒಂದು ಮಕ್ಕಳನ್ನು ಭೇಟಿಯಾದ ನಂತರ ನೋಡ್ರಿ ನೆಹರು ಅವರು ಯಾವಾಗಾದರೂ ಒಂದು ಮಕ್ಕಳನ್ನು ಭೇಟಿಯಾದ ನಂತರ ಅವರು ದೊಡ್ಡವ್ರ ಥರನೇ ಭೇಟಿ ಆಗಲಾಗ್ತಿದ್ರು, ಬದಲಾಗಿ ಏನು ಮಾಡ್ತಿದ್ರು ಒಂದು ಚಿಕ್ಕ ಮಗುನೇ ಆಗಿ ಏನು ಮಾಡ್ತಾಯಿದ್ರು ಆ ಚಿಕ್ಕ ಮಕ್ಕಳ ಜೊತೆ ಅವರು ಬೆರೀತಾ ಇದ್ರು, ಅವ್ರ ಜೊತೆ ಒಂದು ನಗೆ ಪಾಠಗಳನ್ನು ಮಾಡ್ತಾಯಿದ್ರು, ಅಷ್ಟೇ ಒಂದು ಕಣ್ಣ ಮುಚ್ಚಲ ಆಟಗಳನ್ನು ಕೂಡ ಆಡ್ತಾಯಿದ್ರು, ಅದ್ರ ಜೊತೆಗೆ ಒಂದು
ಆ ಹಾಸ್ಯವನ್ನು ಕೂಡ ಏನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ರು, ಅವರು ತಮ್ಮ ಒಂದು ಹಾಸ್ಯವನ್ನು ಕೂಡ ಅವ್ರ ಜೊತೆ ಹಂಚ್ಕೊಳ್ತಾ ಇದ್ರು, ಅಥವಾ ಆ ಮಕ್ಕಳು ಹೇಳಿದಂಥ ಒಂದು ಹಾಸ್ಯವನ್ನು ಅವರು ಕೇಳಿ ಏನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ರು, ಖುಷಿ ಪಡ್ತಾ ಇದ್ರು, ಆನಂದಿಸ್ತಾ ಇದ್ರು ಅಂತಲೂ ಕೂಡ ಹೇಳ್ಬೋದು. ನೋಡ್ರಿ ಏನು ಕೊಳ್ಳಾಗಿದೆ ಅಂತಂದ್ರೆ, ಈ ಒಂದು ಯಾವಾಗ ಚಿಕ್ಕ ಮಕ್ಕಳು ನೆಹರು ಅವರನ್ನು ಭೇಟಿಯಾಗ್ತಿದ್ರ ಆವಾಗ ಅವರಿಗೆ ಒಂದು ರೀತಿಯಲ್ಲಿ ಒಂದು ತಮ್ಮತನ ಅಂತ ಹೇಳಿ ಅವರಿಗೆ ಅನಿಸ್ತಾ ಇತ್ತು, ಒಂದು ಭಾವನೆ ಬರ್ತಾ ಇತ್ತು, ಒಂದು ಫೀಲ್ ಆಗ್ತಾ ಇತ್ತು ಅಂತೇಳಿ ಕೊಡಲಾಗಿದೆ. ತಮ್ಮತನ ಅಂತ ಒಂದು ಆತ್ಮೀಯತೆ ಅಂದ್ರೇನು, ಒಂದು ಅನನ್ಯತೆ ಅಂತ ಒಂದು ಭಾವನೆ ಏನಾಗ್ತಾ ಇತ್ತು ಅವರಲ್ಲಿ ಒಂದು ಮೂಡ್ತಾ ಇತ್ತು, ಒಂದು ಮನಸ್ಸಿನಲ್ಲಿ ಬರ್ತಾ ಇತ್ತು ಅಂತೇಳಿ ಕೂಡ ಕೊಡಲಾಗಿದೆ. ನೋಡ್ರಿ ಇಲ್ಲಿ ಏನು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ ಅಂತಂದ್ರೆ, ಬಚ್ಚೆ ಉನ್ಕಿ ಸಾಥ್ ಆತ್ಮೀಯತಾ ಕಾ ಅನುಭವ ಕರ್ತೈತೆ. ನೋಡ್ರಿ ಎಲ್ಲ ಮಕ್ಕಳು ಯಾವಾಗ ಒಂದು ನೆಹರೂಜಿಯವರು ಯಾರ ಮಕ್ಕಳನ್ನು ಭೇಟಿಯಾಗಬೇಕಂತ ಬಯಸ್ತಾ ಇದ್ರಲ್ಲ, ಆ ಒಂದು ಮಕ್ಕಳಿಗೆ ಭೇಟಿಯಾಗ್ಲಿಕ್ಕೆ ಹೋಗ್ತಾ ಇದ್ರು. ಆ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಯಾವ ಮಕ್ಕಳು ಇರ್ತಾ ಇದ್ರಲ್ಲ, ಆ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಒಂದು ರೀತಿಲಿ ಆ ನೆಹರೂರನ್ನು ಭೇಟಿಯಾದ ನಂತರ ಹೇಗೆ ಅನಿಸ್ತಾ ಇತ್ತಂತಂದರೆ, ಆತ್ಮೀಯತಾ ಅನುಭವ ಕರ್ತೈತೆ. ಆತ್ಮೀಯತಾ ಅಂದರೆ ಏನು, ತಮ್ಮತನ ಅಥವಾ ಒಂದು ಅನ್ಯೋನ್ಯತೆಯ ಒಂದು ಆ ಸೌಹಾರ್ದತೆ, ಅನ್ಯೋನ್ಯತೆಯ ಒಂದು ಭಾವನೆ ಅವರಲ್ಲಿ ಆ ಒಂದು ಫೀಲ್ ಆಗ್ತಾ ಇತ್ತು. ಆ ರೀತಿಯ ಒಂದು ಅನುಭವ ಅವರಿಗೆ ಆಗ್ತಾ ಇತ್ತು ಅಂತೇಳಿ ಕೊಡಲಾಗಿದೆ. ಮಕ್ಕಳಿಗೆ ಏನಾಗ್ತಾ ಇತ್ತು ಅಂತಂದರೆ, ನೆಹರು ಅವರನ್ನು ಭೇಟಿ ಆದ ಮೇಲೆ ಈ ಒಂದು ಇವರು ಬೇರೆಯವರು ಅಲ್ಲಪ್ಪ, ಬದಲಾಗಿ ಇವರು ನಮ್ಮ ಒಂದು ಆ ಕುಟುಂಬದ ಸದಸ್ಯರೇನೇ ಆಗಿದ್ದಾರೆ, ಅಥವಾ ನಮ್ಮವರೇ ಆಗಿದ್ದಾರೆ ಅಂಥೇಳಿ ಒಂದು ಭಾವನೆ ಅವರಲ್ಲಿ ಒಂದು ಮೂಡ್ತಾ ಇತ್ತು ಅಂತೇಳಿ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ನಮ್ಮವರು ಅಥವಾ ಇವರು ನಮ್ಮವರು ಅಂತ ಹೇಳಿ ಏನಾಗ್ತಾ ಇತ್ತು, ಅವರಲ್ಲಿ ಒಂದು ಅನುಭವ ಮೂಡ್ತಾ ಇತ್ತು ಅಂತೇಳಿ ಕೊಡಲಾಗಿದೆ. ನೆಹರೂಜಿ ಉನ್ ಲೋಗೋ ಮೇ ಸೆ ನಹೀ ಥೆ. ನೋಡ್ರಿ, ಕೆಲವೊಂದಿಷ್ಟು ಜನರು ಇರ್ತಾರೆ, ಅವರು ಮಕ್ಕಳ ಜೊತೆ ಬಹಳಾಗಿ ಬೆರೆಯೋದಿಲ್ಲ, ಏನೂ ಮಾಡೋದಿಲ್ಲ, ಹಸಿ ಮಜಾಕ್ ಮಾಡೋಂಗಿಲ್ಲ, ಏನೂ ನಗುವುದಿಲ್ಲ, ಏನೂ ಮಾಡೋಂಗಿಲ್ಲ. ಸೊ ಆ ಥರ ಅಂಥ ವ್ಯಕ್ತಿಗಳಲ್ಲಿ ಒಬ್ಬರು ಇವರು ನೆಹರು ಅವರು ಆಗಿರಲಿಲ್ಲ. ಬದಲಾಗಿ ಇವರು ಬೇರೆಯೇ ಆಗಿದ್ದರು, ಭಿನ್ನವಾಗಿದ್ದರು ಅಂತೇಳಿ ಹೇಳ್ಬೋದು. ಅವ್ರು ಯಾವ ಥರ ಇದ್ರಂದರೆ, ಅವರಲ್ಲಿ ಒಂದು ಬಚ್ಪನ್ ಅಂದರೆ ಏನು, ಒಂದು ಆ ಚೈಲ್ಡ್ಹುಡ್ ಅಂತೇಳಿ ಹೇಳ್ಬೋದು. ಒಂದು ಇನ್ನೂ ಏನಿತ್ತಂತಂದರೆ, ಒಂದು ಚಿಕ್ಕ ಮಕ್ಕಳ ಥರನೇ ಒಂದು ಏನಿತ್ತಂದರೆ ಇನ್ನೂ ಅವರಲ್ಲಿ ಒಂದು ಜಾಗೃತವಾಗಿತ್ತು ಅಂತೇಳಿ ಹೇಳ್ಬೋದು. ಜಿನ್ಕೆ ಅಂದರೆ ಬಚ್ಪನ್ ಸಮಾಪ್ತ ಹೋ ಚುಕಾ ಹೋ. ನೋಡಿ, ಅವರಲ್ಲಿ ನೆಹರು ಅವರಲ್ಲಿ ಏನಿಲ್ಲಾಗಿತ್ತು ಅಂತಂದರೆ, ಒಂದು ಆ ಬಾಲ್ಯಪನ ಅಂತಂತಾರೆ ಗೊತ್ತಿರಿ, ಬಾಲ್ಯಪನ. ಆ ಬಾಲ್ಯಪನ ಏನಾಗಿತ್ತು, ಇನ್ನೂ ಕೂಡ ಅವರಲ್ಲಿ ಒಂದು ಇತ್ತು, ಕಂಡು ಬರ್ತಿತ್ತು ಅಂತೇಳಿ ಕೊಡಲಾಗಿದೆ. एक बार वे इलाहाबाद गए. ನೋಡಿ ಅಲ್ಲಿ ಏನಾಗ್ತದೆ, तो ये देखिए बाद में क्या होती है. एक बार वे इलाहाबाद गए, उनके कार्यक्रम में आनंद भवन में बच्चों से मिलना भी शामिल था. तो एक बार जो है नेहरू जी कहाँ जाते हैं, इलाहाबाद गए थे. तो वहाँ पर इलाहाबाद में जो है कुछ बच्चों से मिलने की जो है एक कार्यक्रम भी उनकी जो है उस कार्यक्रम में जो है शामिल कर दी गई थी. उनके कार्यक्रम में आनंद भवन में, तो कहाँ पर मिलने थे, वहाँ पर जो है नेहरू जी दरअसल आनंद भवन में कुछ बच्चों के साथ मिलने वाले थे, कुछ बच्चों से मिलने वाले थे उनके कार्यक्रम में. नोट देखिए, जब इलाहाबाद गए थे नेहरू जी, कुछ कार्यक्रम था, तो उस कार्यक्रम को जो है कार्यक्रम को समाप्त करने के लिए वहाँ पर गए थे, यानी कि उस कार्यक्रम में शामिल होने के लिए गए थे, इलाहाबाद गए थे. और इस इलाहाबाद में इस कार्यक्रम के अलावा जो है उनका एक और छोटा सा कार्यक्रम था, वह था बच्चों से मिलना. ठीक है, तो उनके कार्यक्रम में आनंद भवन में बच्चों से मिलना भी तय था. तो उस कार्यक्रम के अलावा जो है आनंद भवन में जाकर कुछ बच्चों से मिलना भी उसी उनके कार्यक्रम का एक हिस्सा था. बच्चों से मिलना भी एक हिस्सा था, तो देखिए शामिल था, इस तरह जो है दी गई है. और बाद में देखिए क्या दिया गया है, जब नेहरू जी की कार जो है दरअसल आनंद भवन पहुंची, तो बच्चे उनकी ओर दौड़े, ये अपने हाथ उठाकर उनकी ओर दौड़े जा रहे थे. तो देखिए जैसे ही वहाँ पर जो है उस इलाहाबाद में जो कार्यक्रम था, उस कार्यक्रम को समाप्त करके जो है सीधे कहाँ जाते हैं नेहरू जी, आनंद भवन जाते हैं. आनंद भवन जाकर वहाँ पर जो है नेहरू जी जब कार आनंद भवन पहुंची, तो नेहरू जी की कार जो है जब आनंद भवन के अंदर पहुंची, तो जो बच्चे खड़े थे उनकी जो है, यानी कि जहाँ पर वेट कर रहे थे, यहाँ पर उनकी जो है आने की जो है वहाँ पर उनकी इंतज़ार यानी कि वेट ಮಾಡ್ತಾ ಇದ್ರು ಅಂತ ಹೇಳ್ಬೋದು. तो इंतज़ार कर रहे थे सभी बच्चे. कुछ बच्चे जो है यहाँ पर आनंद भवन में इंतज़ार कर रहे थे, नेहरू जी कब आएंगे यहाँ पर सोच रहे थे. और जैसे ही नेहरू जी की कार जो है आनंद भवन के अंदर पहुँचती है, तो बच्चे जो है जहाँ खड़े थे वहाँ से क्या करते हैं, वहाँ पर सीधे कार की तरफ जो है दौड़ना शुरू कर देते हैं.
तो बच्चे उनकी ओर दौड़े, तो जहाँ खड़े थे यानी कि बहुत ही जो है दूर खड़े थे, तो वहाँ से लेकर उस कार गाड़ी जो है कहाँ जहाँ पर रुकी थी उस कार की तरफ जो है वहाँ पर दौड़े चले आते हैं। वे अपने हाथ उठाकर उनकी ओर दौड़े जा रहे थे। तो वे दोनों सभी बच्चे जो है क्या कर रहे थे, कुछ ही बच्चे थे, लेकिन फिर भी बच्चे जो है दरअसल अपने हाथ उठाकर जो है दौड़े जा रहे थे उस कार की तरफ, चिल्ला भी रहे थे। तो देखिए जो जो से वहाँ पर चिल्ला रहे थे, क्या चिल्ला रहे थे, बल्कि यानी कि ऐसे ही नहीं चिल्ला रहे थे, बल्कि जो है चाचा नेहरू कहकर जो जो से चिल्ला रहे थे। तो बच्चे खड़े थे उस आनंद भवन में, जो बच्चे खड़े थे वहाँ क्या करते हैं, जैसे ही कार दिखती है उस कार की तरफ जो है दौड़ना शुरू कर देते हैं और हाथ उठाकर दौड़ रहे थे। तो बच्चे जो है सभी क्या कर रहे थे, वहाँ पर हाथ उठाकर दौड़े जा रहे थे और जो जो से जो है वहाँ पर जो है नेहरू जी चाचा नेहरू इस तरह जो है वहाँ पर चिल्ला रहे थे। तो उनकी आवाज़ में खुशी झलक रही थी। तो देखिए उन बहुत ही खुश थे बच्चे, जब नेहरू जी की कार को देखते हैं बहुत ही खुश हो जाते हैं, बहुत ही खुश लग रहे थे। तो उनकी आवाज़ में खुशी झलक रही थी। तो उनकी जो है आवाज़ में जो चिल्ला रहे थे चाचा नेहरू इस तरह चिल्ला रही थी, तो उनकी आवाज़ में जो है खुशी झलक रही थी। तो खुशी दिखाई दे रही थी, इस तरह अर्थ होती है खुशी जो है दरअसल दिखाई दे रही थी, यानी कि बहुत ही आनंद थे, बहुत ही खुशी थे सभी बच्चे। ನೋಡ್ರಿ ಇಲ್ಲಿ ಏನಾಗುತ್ತೆ ಅಂತಂದರೆ ಒಂದ್ಸಲ ಏನಾಗುತ್ತೆ, ಈ ನೆಹರು ಅವರಿಗೆ ಒಂದು ಇಲಹಾಬಾದ್ ಹೋಗೋದಿರುತ್ತೆ. ಆ ಸಮಯದಲ್ಲಿ ಏನಾಗುತ್ತೆ ಅಂತಂದರೆ ಅಲ್ಲಿ ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ಅವರು ಒಂದು ಅಟೆಂಡ್ ಆಗಲಿಕ್ಕೆ ಹೋಗಿರ್ತಾರೆ. ಆ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಒಂದು ಮುಗಿಸ್ಕೊಂಡು ಬರ್ಲಿಕ್ಕೆ ಹೋಗಿರ್ತಾರೆ. ಆ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಹೋಗಬೇಕಾಗಿರ್ತದೆ, ಇಲಹಾಬಾದ್ಗೆ ಹೋಗ್ತಾರೆ, ಅಲ್ಲಿ ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಇರುತ್ತೆ. ಆ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಒಂದು ಚಿಕ್ಕದಂಥ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಇರುತ್ತೆ. ಅದು ಏನಂತಂದರೆ ಅಲ್ಲಿ ಒಂದು ಆನಂದ್ ಭವನ್ ಅಂತ ಇರುತ್ತೆ ಇಲಹಾಬಾದ್ನಲ್ಲಿ. ಆನಂದ್ ಭವನಲ್ಲಿ ಕೆಲವೊಂದಿಷ್ಟು ಮಕ್ಕಳು ಇವ್ರ ಸಂಬಂಧ ಒಂದು ಕಾಯ್ತಾ ಇರ್ತಾರೆ. ಆ ಮಕ್ಕಳನ್ನು ಭೇಟಿಯಾಗೋದು ಕೂಡ ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ನಂತರದ ಒಂದು ಚಿಕ್ಕದಂಥ ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮವಾಗಿರುತ್ತೆ ಅಂತೇಳಿ ಹೇಳ್ಬೋದು. ಸೊ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಮುಗಿಸಿದ ನಂತರ ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ ನೋಡ್ರಿ, ಅಲ್ಲಿ ನೆಹರು ಅವರು ಇಲಹಾಬಾದಕ್ಕೆ ಹೋದಾಗ ಆ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ದೊಡ್ಡದಂಥ ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಇರುತ್ತೆ. ಆ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಮುಗಿಸಿದ ನಂತರ ಏನಿರುತ್ತೆ, ಆನಂದ್ ಭವನದಲ್ಲಿ ಹೋಗಿ ಮಕ್ಕಳ ಭೇಟಿ ಆಗಲಿಕ್ಕೆ ಅವರು ಹೋಗ್ತಾರೆ. ಆನಂದ್ ಭವನ ಬಚ್ಚೋಸ್ತೆ ಮಿಲಾ ಭಿ ಶಾಮಿಲ್ ತಾ ನೋಡ್ರಿ. ಆ ಒಂದು ಇಲಹಾಬಾದಕ್ಕೆ ಹೋದ ಒಂದು ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಅಷ್ಟೇ ಅಲ್ಲದೆ ಮತ್ತು ಮಕ್ಕಳನ್ನು ಕೂಡ ಭೇಟಿಯಾಗೋದು ಕೂಡ ಒಂದು ಚಿಕ್ಕದಾದಂಥ ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಇರುತ್ತೆ. ಅದು ಕೂಡ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಆ್ಯಡ್ ಮಾಡಲಾಗಿರುತ್ತೆ ಅಂತೇಳಿ ಕೊಡಲಾಗಿದೆ. ಸೊ ಆವಾಗ ಏನಾಗುತ್ತೆ ನೋಡ್ರಿ, ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಮುಗಿದ ತಕ್ಷಣ, ದೊಡ್ಡದಾದಂಥ ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಮುಗಿದ ತಕ್ಷಣ ಅವ್ರು ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ, ತಮ್ಮ ಕಾರ ಮುಖಾಂತರವಾಗಿ ನೆಹರು ಅವರು ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ, ಆನಂದ ಭವನಕ್ಕೆ ಒಳಗಡೆ ಪ್ರವೇಶ ಮಾಡ್ತಾರೆ. ಆ ಪ್ರವೇಶ ಮಾಡಿದ ನಂತರ ಏನಾಗುತ್ತೆ ನೋಡ್ರಿ, ಅವರು ಚಿಕ್ಕ ಮಕ್ಕಳು ಏನು ಮಾಡ್ತಾ ಇರ್ತಾರೆ, ಅವ್ರಿಗೋಸ್ಕರ ಕಾಯ್ತಾ ನಿಂತ್ಕೊಂಡಿರ್ತಾರೆ. ಚಿಕ್ಕ ಮಕ್ಕಳು ಅಲ್ಲಿ ಆನಂದ ಭವನದಲ್ಲಿ ಕಾಯ್ತಾ ನಿಂತ್ಕೊಂಡಿರ್ತಾರೆ. ನೆಹರು ಅವರು ಯಾವಾಗ ಬರ್ತಾರಪ್ಪ ಅಂತೇಳಿ ಕಾಯ್ತಾ ನಿಂತ್ಕೊಂಡ್ಬಿಟ್ಟಿರ್ತಾರೆ. ಆವಾಗ ಮಕ್ಕಳು ಈ ಕಾರ್ ಗಾಡಿ ನೋಡಿದ ತಕ್ಷಣ ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ, ಆ ಕಾರ್ ಹತ್ತಿರನೇ ಬರಲಿಕ್ಕೆ ಪ್ರಾರಂಭ ಮಾಡ್ತಾರೆ. ದೂರದಲ್ಲಿ ನಿಂತ್ಕೊಂಡಿರ್ತಾರೆ ಮಕ್ಕಳು, ಅಲ್ಲಿಂದ ಓಡೋಡಿ ಅಲ್ಲಿಂದ ಬರಲಿಕ್ಕೆ ಪ್ರಾರಂಭ ಮಾಡ್ತಾರೆ. ಎಲ್ಲಿಗೆ ಬರ್ತಾರೆ ಅಂತಂದರೆ, ಎಲ್ಲಿ ಕಾರ್ ಗಾಡಿ ನಿಂತ್ಕೊಂಡ್ಬಿಟ್ಟಿರುತ್ತಲ್ಲ ಅಲ್ಲಿಗೆ ಅವರು ಬರ್ತಾರೆ. ಓಡ್ತಾ ಬರ್ತಾರೆ ಅಂತೇಳಿ ಹೇಳ್ಬೋದು. ಅಪ್ಪನೇ ಹಾತ್ ಉಠಾಕರ್ ಉಲ್ಕಿ ಓರ್ ದೌಡೆ ಜಾ ರಹೆ ಥೆ. ನೋಡ್ರಿ, ಅವರು ತಮ್ಮ ಕೈಗಳನ್ನು ಮೇಲೆ ಹೀಗೆ ಮಾಡಿಕೊಂಡು, ನೋಡಿ ಹೇಗೆ ಓಡ್ತಿರ್ತಾರೆ ಅಂತಂದರೆ ತಮ್ಮ ಕೈಗಳನ್ನು ಈ ಥರ ಮೇಲ್ಗಡೆ ಮಾಡಿಕೊಂಡು ಓಡ್ತಾ ಇರ್ತಾರೆ ಅಂತೇಳಿ ಹೇಳ್ಬೋದು. ನೋಡ್ರಿ, ತಮ್ಮ ಕೈಗಳನ್ನು ಮೇಲೆ ಮಾಡಿಕೊಂಡು ಅವ್ರು ಏನು ಮಾಡ್ತಿರ್ತಾರೆ, ಈ ನೆಹರು ಅವರ ಕಾರ್ ಗಾಡಿ ಇರುತ್ತಲ್ಲ, ಎಲ್ಲಿ ಕಾರ್ ಗಾಡಿ ಬಂದು ನಿಂತ್ಕೊಂಡಿರ್ತಲ್ಲ ಆ ಕಡೆನೇ ಅವರು ಎಲ್ಲರೂ ಓಡ್ತಿರ್ತಾರೆ ಮಕ್ಕಳು ಅಂತೇಳಿ ಹೇಳ್ಬೋದು. ಅಷ್ಟೇ ಅಲ್ಲದೆ ಅವರು ಓಡೋದ್ರ ಜೊತೆಗೆ ಏನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ರು ಅಂದರೆ ಜೋರಾಗಿ ಕೂಗೋತಾ ಇದ್ರು ಅಂತೇಳಿ ಹೇಳ್ಬೋದು, ಕೂಗಿಕೊಳ್ತಾ ಇದ್ರು ಅಂತೇಳಿ ಕೂಡ ಹೇಳ್ಬೋದು. ಚಿಲ್ಲಾ ರೈತೆ ಇಸ್ಕ ಮತ್ಲಬೇ ಸುಮ್ಮನೆ ಅವರು ಕೂಗ್ತಾ ಇರೋಂಗಿಲ್ಲ, ಬದಲಾಗಿ ಜೋರಾಗಿ ಅವರು ಏನಂತ ಕೂಗ್ತಿರ್ತಾರಂತಂದರೆ ಚಾಚಾ ನೆಹರು ಅಂತ ಜೋರಿಗೆ ಕೂಗ್ತಾ ಏನು ಮಾಡ್ತಾಯಿದ್ರು, ತಮ್ಮ ಎರಡೂ ಕೈಗಳನ್ನು ಮೇಲೆ ಎತ್ತಿಕೊಂಡು ಆ ಕಾರ್ಗಡಿ ಹತ್ತಿರ ಓಡ್ತಾ ಇದ್ರು ಅಂತೇಳಿ ಕೊಡಲಾಗಿದೆ. ನೋಡ್ರಿ, ಅವರ ಕೂಗ್ತಾ ಇದ್ರಲ್ಲ, ಚಾಚಾ ನೆಹರು ಅಂತ ಜೋರಾಗಿ ಕೂಗಿಕೊಳ್ತಾ ಇದ್ರಲ್ಲ, ಅವರ ಧ್ವನಿಯಲ್ಲಿ ಏನು ಕಾಣಿಸ್ತಾ ಇತ್ತಂತ ಅಂದರೆ ಖುಷಿ ಝಲಕ್ ರೈತಿ. ಖುಷಿ ಅಂದರೆ ಇನ್ನೂ ಆನಂದ ವ್ಯಕ್ತವಾಗ್ತಾ ಇತ್ತು ಅಂತೇಳಿ ಹೇಳ್ಬೋದು, ಆನಂದ ಹೊರ ಹೊಮ್ಮತಾ ಇತ್ತು ಅಂತಲೂ ಕೂಡ ಹೇಳ್ಬೋದು. ಉನಕಿ ಆವಾಜ್ ಮೇ ಖುಷಿ ಝಲಕ್ ರೈತಿ. ನೋಡ್ರಿ, ಅವರ ಆವಾಜ್ನಲ್ಲಿ, ಅವರ ಧ್ವನಿಯಲ್ಲಿ ಏನಿತ್ತಪ್ಪ ಅಂತಂದರೆ ತುಂಬ ಸಂತೋಷದ ಏನಿತ್ತಂದರೆ ಹುಮ್ಮಸ್ಸು ಅಂತೇಳಿ ಕೂಡ ಹೇಳ್ಬೋದು. ಸಂತೋಷ ಅಥವಾ ಖುಷಿಯ ಏನಾಗ್ತಾ ಇತ್ತು ಅಂದರೆ ಹೊರಗಡೆ ಬರ್ತಾ ಇತ್ತು ಅಂತೇಳಿ ಕೂಡ ಹೇಳ್ಬೋದು.
सब बच्चों ने उन्हें घेर लिया था ನೋಡಿ ಎಲ್ಲ ಚಿಕ್ಕ ಚಿಕ್ಕ ಮಕ್ಕಳು ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ ಬಂದು ಅವರಿಗೆ ಒಂದು ಘೇರಾವನ್ನು ಹಾಕಿಬಿಡ್ತಾರೆ ಸುತ್ತುವರೆದು ಬಿಡ್ತಾರೆ ಎಲ್ಲ ಮಕ್ಕಳು ಬಂದು ಓಡ್ತಾ 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 ಬಂದು ಒಂದು ಕೂಗಿಕೊಳ್ತಾ ಬರ್ತಾ ಇದ್ರು ಚಚನೇರು ಅಂತ ಜೋರಾಗಿ ಕೂಗ್ಕೊಳ್ತಾ ಬರ್ತಾ ಇದ್ರು ಬಂದು ಬಂದು ಓಡ್ತಾ ಓಡ್ತಾ ಬಂದು ಆ ದೂರಿನಿಂದ ಓಡ್ತಾ ಓಡ್ತಾ ಬಂದು ಕಾರ್ ಹತ್ರ ಸಮೀಪ ಬಂದು नेहरू और कार सुತ್ತುವರೆದು ಬಿಡ್ತಾರೆ ಅಂತೇಳಿ ಕೊಡಲಾಗಿದೆ तो देखिए आज तो इतना ही काफ़ी है तो हम क्या करेंगे अगली कक्षा में जो है आगे का भाग जो है उसके बारे में अध्ययन करेंगे ठीक है तो देखिए यहाँ पर जो है ನೋಡ್ರಿ ಏನಾಗುತ್ತೆ ಅಂದರೆ ಒಂದಿನ ಒಂದ್ಸಲ ಅವರು ಇಲಾಹಾಬಾದಕ್ಕೆ ಹೋಗಿರ್ತಾರೆ ನೆಹರು ಅವರು ಅಲ್ಲಿ ಒಂದು ಸಾಕಷ್ಟು ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳಿರ್ತವೆ ಅಷ್ಟೇ ಅಲ್ಲದೆ ಒಂದು ಮಕ್ಕಳನ್ನು ಕೂಡ ಭೇಟಿಯಾಗುವಂಥ ಒಂದು ಚಿಕ್ಕ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಕೂಡ ಇರುತ್ತೆ ಸೊ ಆವಾಗ ಏನಾಗುತ್ತೆ ಅವರು ಇಲಾಹಾಬಾದಕ್ಕೆ ಹೋಗ್ತಾರೆ ಇಲಾಹಾಬಾದಕ್ಕೆ ಹೋದ ನಂತರ ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳನ್ನು ಮುಗಿಸಿದ ನಂತರ ಒಂದು ಕೊನೆಗೆ ಏನಿರುತ್ತೆ ಒಂದು ಆನಂದ ಭವನದಲ್ಲಿ ಏನಿರುತ್ತೆ ಒಂದು ಮಕ್ಕಳು ಅಲ್ಲಿ ಕಾಯ್ತಾ ನಿಂತ್ಕೊಂಡಿರ್ತಾರೆ ಇವ್ರ ಸಂಬಂಧ ಸೊ ಅಲ್ಲಿ ಹೋಗ್ತಿರೋ ಕಾರ್ಗಡಿಯ ಒಂದು ಮುಖಾಂತರವಾಗಿ ಅವರು ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ ತಮ್ಮ ಕಾರಿನ ಮುಖಾಂತರವಾಗಿ ಅವರು ಅಲ್ಲಿ ಹೋಗ್ತಾರೆ ಆನಂದ ಭವನಕ್ಕೆ ಹೋಗ್ತಾರೆ ಅಲ್ಲಿ ಹೋದ ನಂತರ ಏನಾಗುತ್ತೆ ಆನಂದ ಭವನದ ಒಳಗಡೆ ಒಂದು ಕಾರ್ ಪ್ರವೇಶ ಮಾಡುತ್ತೆ ಮಾಡಿದ ನಂತರ ಏನಾಗುತ್ತೆ ಆ ಮಕ್ಕಳು ಯಾವಾಗ ಗೊತ್ತಾಗುತ್ತಲ್ಲ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಈ ನೆಹರು ಅವರು ಬಂದಿದ್ದಾರೆ ಕಾರ್ಗಡಿ ಮೇಲೆ ಅಂತ ಗೊತ್ತಾದ ತಕ್ಷಣ ಅವರು ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ ಓಡಲಿಕ್ಕೆ ಪ್ರಾರಂಭ ಮಾಡ್ತಾರೆ ಮಕ್ಕಳು ದೂರದಲ್ಲಿ ನಿಂತ್ಕೊಂಡಿರ್ತಾರೆ ಅಲ್ಲಿಂದ ಓಡ್ತಾ 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 ಬರಲಿಕ್ಕೆ ಪ್ರಾರಂಭ ಮಾಡಿಬಿಡ್ತಾರೆ ಆ ಕಾರ್ನ ಹತ್ತಿರ ಬರಲಿಕ್ಕೆ ಪ್ರಾರಂಭ ಮಾಡಿಬಿಡ್ತಾರೆ ಸೊ ಅವಾಗ ಏನಾಗುತ್ತೆ ಅಂತ ನೋಡಿ ಅಷ್ಟೇ ಅಲ್ಲದೆ ಅವರು ಕಾರ್ಗಡಿ ಹೇಗೆ ಬರ್ತಾ ಇದ್ರೆ ಓಡ್ತಾ ಓಡ್ತಾ ಬರ್ತಾ ಇದ್ರು ಅಷ್ಟೇ ಅಲ್ಲದೆ ಕೂಗಿಕೊಳ್ತಾ ಇದ್ರು ಜೋರಾಗಿ ಕೂಗಿಕೊಳ್ತಾ ಇದ್ರು ಓ ಚಚನೇರು ಅವರೇ ಅಂತ ಹೇಳಿ ಜೋರಾಗಿ ಕೂಗಿಕೊಳ್ತಾ ಇದ್ರು ಅಂತೇಳಿ ಹೇಳ್ಬೋದು ಸೊ ಅಷ್ಟೇ ಅಲ್ಲದೆ ಜೋರಾಗಿ ಕೂಗ್ಕೊಳ್ತಾ ಬಂದು ಕೊನೆಗೆ ಏನು ಮಾಡಿಬಿಡ್ತಾರೆ ಒಂದು ಕಾರ್ಗಡಿ ಹತ್ರ ಬಂದುಬಿಡ್ತಾರೆ ಬಂದು ಆ ಕಾರ್ಗಡಿಯಲ್ಲೆಲ್ಲ ಪೂರ್ತಿ ಎಲ್ಲ ಸುತ್ತುವರೆದು ಬಿಡ್ತಾರೆ ಎಲ್ಲ ಚಿಕ್ಕ ಚಿಕ್ಕ ಮಕ್ಕಳು ಏನು ಮಾಡಿಬಿಡ್ತಾರೆ ಸುತ್ತುವರೆದು ನಿಂತ್ಕೊಂಡ್ಬಿಡ್ತಾರೆ ಅಂತೇಳಿ ಕೊಡಲಾಗಿದೆ ಸೊ ಈ ಮುಂದಿನ ಒಂದು ತರಗತಿಯಲ್ಲಿ ನಾವು ಮುಂದಿನ ಒಂದು ಭಾಗದ ಕುರಿತಾಗಿ ಅಧ್ಯಯನ ಮಾಡೋಣ.